कराड नागद महामार्गावरील अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन द्या, अन्यथा महामार्गावर आंदोलन. पाणी संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश येणार. प्रांताधिकारी कार्यालय कडेगाव येथे कराड ते नागद महामार्गावरील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या मुद्द्यावर पाणी संघर्ष समिती आणि महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीत महामार्गावरील विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान उर्वरित सर्व कामे पूर्ण करून घेण्यात यावीत अशा सूचना प्रांताधिकारी रणजित भोसले यांनी महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. बैठकीदरम्यान सुर्ली घाट, रेवणसिद्ध घाट व नागद घाट परिसरातील धोकादायक वळणे व त्यामुळे वाहतूक कोंडी तसेच अपघात यासाठी धोकादायक वळणे काढून रस्त्याचे रुंदीकरण करावे. कडेगाव शहरातील महामार्गालगतची अपूर्ण नाल्यांची कामे तातडीने सुरू करावीत. तसेच कराड विटा महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करावे अशी मागणी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष DS देशमुख यांनी केली. यावेळी महामार्ग विभागाचे प्रभारी उपअभियंता प्रवीण मोरे, कनिष्ठ अभियंता सचिन भोतर यांनी रेणावी, सुलतान गादे व नागद घाटातील 10 किलोमीटर नवीन रस्त्याचे रुंदीकरण काम मंजूर केले असल्याचे सांगितले. तसेच सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून कराड विटा महामार्गाच्या दुतर्फा वृक्षारोपणाचे नियोजन करण्याबाबत चर्चा झाली. सुर्ली घाट रस्त्याच्या रुंदीकरणासाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू करण्यात येईल. तसेच कडेगाव शहरातील महामार्गावरील उर्वरित लाईट व इतर अपूर्ण कामे व नाल्यांची कामे पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले. अपूर्ण कामे नेमकी कोणत्या तारखेपर्यंत पूर्ण केली जातील याची तारीखवार माहिती लेखी स्वरूपात देण्यात येईल असेही अधिकाऱ्यांनी बैठकीत स्पष्ट केले. दरम्यान लेखी आश्वासन मिळाले नाही किंवा कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली नाही तर 9 सप्टेंबर रोजी एवढेवाडी टोलनाका परिसरात महामार्गावर झोपून आंदोलन करण्यात येईल असा इशारा पाणी संघर्ष समितीच्या तर्फे अध्यक्ष DS देशमुख यांनी दिला. यावेळी पाणी संघर्ष समितीचे संयोजक अभिमन्यू वरुडे, उपाध्यक्ष संजय तडसरे, इंजिनियर ज्ञानेश्वर शिंदे, पदाधिकारी बजरंग अडसूळ, भाऊसाहेब यादव, विजय यादव, बाळासाहेब वत्रे, प्रवीण करडे, अप्पा यादव उपस्थित होते. पाणी संघर्ष समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महामार्गावरील प्रलंबित प्रश्नांना आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.